जय शिवराय, जय महाराष्ट्र मंडळी. पुन्हा एकदा स्वागत तुमचं का नव्या व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही? आशा करतो तुम्ही सगळे मजेत असाल. मी आज कॉलेजला गेलो नाही. का बरं म्हणजे मायला आवाज लिहिलेला वरी प्लेन चाललं आहे आमच्या बाजूला. ह्या साईडला आहे एअरफोर्स. तर एअरफोर्सहून हर एक घंट्यात एक प्लेन जाते. आवाज येणार, फोनवर बोलाय आवाज येणार, एक दुसऱ्याला बोलाय आवाज येणार, म्हणून जरा गुम घुमते. आता तर कम आहे, अजून 2-3 महिन्यात दाखवतो तुम्हाला कसलं होतं ते बघा. आज मी कॉलेज गेलो नाही. कसं का म्हणजे मला होतं जरा दुसरं काम आणि माझी तब्येत बी जरा नीट नव्हती. काल एक्झाम झाला तर मी आज गेलो नाही. तुम्हाला आता मी एक सीन दाखवणार आहे आणि गोष्ट सांगणार आहे, ते तुम्ही बघून घ्या. हे बघा कसं आहे एकदम. तिथं बघा, तुम्हाला तिथं थार दिसत असेल. मी झूम करतो. थार आहे का नाही ते थार. हेच थार आपण घेणार आहे आता लगेच. आत्ता नाही, 1-2 वर्षानंतर त्या थारची असली ओपनिंग करणार ना भाऊ. बघा तुम्ही बघचालच. 2-3च वर्ष लागणार. त्याच्या बाद आपल्या हातात बी ते थारची चावी येणार. भाऊ घरापुढे थार थांबली पाहिजे आणि लोक मायबापाला म्हणले पाहिजे तुमचा पोरगा लय मोठा झाला. त्याला म्हणते ते एकदम शानदार प्राऊड फिलिंग. ते बघून घ्या किती शांत वातावरण आहे. मी आहो सध्या छतवर. आता मी चालू आहे खाली. आणि हे व्लॉग मी आज लई दिवसानंतर तुमच्यासाठी आणलंय. हा थोडा टाइम लागला खावर की मी जरा बाहेर गेलतो आणि मला तिकडं बाहेरमध्ये ब्लॉग करायला जमणं हालतं आणि मला जरा अडचण होती, म्हणून मी ब्लॉग केलं नाही. आणि एवढे 2-3 दिवस केलं नाही जमल. पण आतापासून रोज येणार, ह्याचं काही टेन्शन नाही. आता मी आलोय घरी. आता किती वाजलेत? आता वाजलेत बघा, टाइम बघून घ्या किती वाजलेत करेक्ट. किती वाजलेत? 1 वाजलेले. 12:30 झाले. 1 वाजते आता. 10-20 मिनिटात मला बसायचं वाचत 1 वाजता. त्याच्या पहिले मी थोडा शूट करून घेतलंय तात्पुरता. त्याच्या बाद मी जाणार आहे बाहेर. मला तिथलं बी शूट दाखवतो आणि माझ्यापाशी जे सेंट आहेत ना भाऊ, ते पण तुम्हाला दाखवतो आज. मला सेंटचं लई नाद आहे, लईच नाद आहे. तुम्हाला इथं पहिले एकू दाखवतो. थांबा. आहे 2 पण एकदम झकास. त्यांचा क्रेज होता आणि हाय. एकाचं तर आतापासून पहिलेपासूनच आतापासून तर आहे, पण दुसऱ्याचं माहीत नाही मला. दुसऱ्याचं मला तर लई आवडते. हे बघा, फर्स्ट हे फॉग क्या चल रहा है, फॉग चल रहा है म्हणणार आहे, जे आपल्याला शॉर्ट्सवर हर एक व्हिडिओवर मध्ये ब्रेकमध्ये हे यायचं काय ॲड, ते आहे. नेक्स्ट आहे हे बघा, वाचून घ्या. वाईल्ड स्टोनचं बी लेच चालले भाऊ क्रेज. रील्समध्ये ह्याचं बी आलं आहे. रील्समध्ये हर एक व्हिडिओमध्ये, शॉर्ट्समध्ये, पिक्चरमध्ये, हर एक ब्रेकमध्ये ह्याचं यायचा वाईल्ड स्टोन.
नंबर एक आहे भाऊ, हेवी सेंट नंबर एक आहे. बघा हे सेंट मी हातात धरलोय, बॉक्समधून काढलोय, तर मला इथं पस्तर वास येऊ लागले. अजून स्प्रे बी केली नाही मी, तर एवढं वास येऊ लागले. चांगलं आहे मला तर, मी रोज लावून जाते वाईल्ड स्टोन, एकदम झकास आहे. फॉग मी लावत होतो मी पहिले, आता जरा कम झाले, पण फॉग पहिलेपासूनच यूज करतो. आता नुसतं वाईल्ड स्टोन एकदम झकास. काचाचा आहे भाऊ, फुटल्या नाही, महागाचा आहे. आता तुम्हाला 2 मिनिट नंतर भेटतो. आणि भावांनो तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा मला यार, लाईक आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा, मोटिवेशन करा यार, मोटिवेट करा मला. तुम्ही अगर लाईक आणि सबस्क्राईब करणार आलो तरच माझं व्हिडिओ बनायचं पुरा जे मूड आहे ना पुरा डाऊन होऊन जाते. मी करणार ते राहून जातो, तसंच सोडून देते. म्हणून भाऊ तुम्ही करू नका, मला सबस्क्राईब करू नका. बघा तर ऑलमोस्ट तुम्ही बैठला ना, मला तेवढं बी आवडते, ती बी मला बस झालं. 1 लाईक, बैठलो बस. सबस्क्राईब तुम्ही करा ना करा, कमेंट तर करा, एवढं म्हणणं आहे. पण सबस्क्राईब पक्का करा, हे सोडणार नाही मी. आणि यूट्यूब 2 वर्षात मी चेंज करायचं ट्राय करणार. 2 वर्षात जे मी हिंमत केली बाहेर जाऊन करायची, सध्या तर हिंमत केलो आहे मी. एका जागी केलो आहे, जत्रेत केलो आहे, तुम्ही बघत असाल. मी एका माळेगावच्या जत्रेत गेलो, तुम्हाला व्हिडिओ टाकले मी. तुम्ही अजून नाही बघाय तर जाऊन बघून घ्या. माझ्या चॅनलला जावा, चॅनलला दाबा आणि तिथून स्क्रोल करून 7व्या-8व्या नंबरवरती व्हिडिओ असणार, माळेगावची जत्रा म्हणून. तिथं माझे फोटो आहे, ते बघून घ्या तुम्ही व्हिडिओ. तिथं मी पुरा सगळ्या माणसाच्या सोबत राहून पुरा गर्दीत व्हिडिओ केलं आहे, गर्दीत. आणि अजय कुठे केलं मी, अजय जागी बी केलो आहे मी ऑलमोस्ट. कुठं तर नाही ह्या 2 जागी तर ऑलमोस्ट केलं. अजय ह्याला गेलतो काल परवा, बिदरमध्येच फिरतो, तिथे एक केला. तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. आता मी वाचत बसतो. ओके, हे बघून घ्या. आता मी वाचणार आहे बायो. आता प्री बोर्ड चालू झालेत माझे, प्रिव्हेंटिव्ह एक्झाम 19 तारीखपासून आहेत. तर आतापासून बसाव तर चांगलं वाटते. घरातल्या मायबापाला चांगलं वाटते अगर आत्ता बसलो तर, नुसता पिटाई होती. नाही भेटतो तुम्हाला आता 2 मिनिटांनंतर. तर कोणा वेट करा, लाईक आणि सबस्क्राईब करा. कशा आहात मंडळी? जसं की तुम्हाला माहीत असेल आता वाजल्यात 7:30. तुम्हाला वाटत असेल मी एवढं वेळ का केलं. झालं तर एक काम म्हणजे मी गेलतो बाहेर, मी आलो जस्ट 6 वाजता. आल्या बसलो एडिटिंग कराय गेमिंगचा. एडिटिंग करून वाचत बसलो. का बरं की बाहेर गेलतो, बाहेर गेल्यामुळं घरातले म्हणले तू नुसतं बाहेर फिरलास आणि तू व्यायाम करलास, एक्सरसाइज करून बसलास वाचणारलास. मग आता लई शिवा खाता म्हणून मी काय केलो, बंद केलो, वाचत बसलो. तर वाचत बसलो म्हणून आता उशीर झालाय. आता मी करतोय. तर आता मला प्यायचे चहा. मी काही करणार नाही चहा, मला आलंय आळूस. मी माझ्या हाताची चहा तेवढी चांगला आहे ना, जेवढी हाताची चहा माझ्या मम्मीच्या हाताची चहा लागते मला तेवढी चांगली. तर मी आता काय करतो, मम्मी याची वेट करतो. मम्मी आणि दिदी येतात बाहेर मंदिरला. त्याने आल्यावर मग मम्मीला म्हणतो चहा कर. जेवण तर सगळं झालं आहे. आता नुसतं वाचत बसलो मी. तुम्हाला अगर बाहेरचे एरिया दाखवतो किती शांत आहे, एकदा बघून घ्या तुम्ही. हे बघा, नुसतं गाड्या यायचं तेवढंच एक आवाज येते, दुसरं येईच ना आवाज. गाड्याचा तेवढाच आवाज येते, दुसरं आवाज येईच ना. कसं का म्हणजे या गल्लीत 4 वाजता ते 5 वाजेपर्यंत पोरं राहतात. शाळेहून यायचे तेवढंच आवाज येते गाड्यांचं, बसचं. घरी आहे जे बस इथं सोडायचं का पोरांना बारक्या, त्यांचा आवाज येते. बस त्याचा बाद खतम भाऊ.
आवाजच येत नाही कुणाचं. हे बघा, हे पुढी बघा, तिथं झोमॅटो आहे तरी पण आवाज येणार तेवढा. तर सोचा तुम्ही काय असेल हे कधी. पटापट लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. मम्मीनं दिवा लावली आहे तुळशीच्या पौद्याला, आमच्या तुळशी मातेला. हे बघा, हे इथं दुसरंच आहे. हे आहे कशाचं म्हणजे कशाचं पण म्हणतात तरी ते ह्याचं पान काय म्हणतात रे, खायचं पान म्हणतात का, ते पान आहे इथं. लेट्स गो. आता मध्ये जाऊ घरी आणि बसू वाचत. मी वाचलेलं आता आज बायोलॉजी चॅप्टर नंबर 21, न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. आता काही नाही, उगं वाचत बसायचं. चाय करायची होती पण मला आळस येऊ लागले. मी म्हणतो आता करूनच घेतो. चला, तेवढंच टाइमपास होऊन जाईल. लेट्स गो 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 गो. पहिले मुझे चाहिए चाय का पतीला. इथं केलेलीच आहे, त्याच्यातच करतो मी. त्याच पातेल्यात करतो डायरेक्ट. तुम्ही थांबा 2 मिनिट. तर बघा, दूध टाकून घेतलोय. साखर इथं, ह्याच्यात आहे चहापत्ती, ह्याच्यात आहे साखर, इथं दूध. गॅसच चालू केली. गॅस चालू करतो आता. इथं थांबा. लाइटर. लेट्स गो. अरे हो जा भाई. चालू आहे ना रे. झालं चालू. हे बघा, गॅस चालू झालेला आहे. आता ह्याच्यात टाकू आपण चहापत्ती. अब इसमें डालते हैं चहापत्ती. तर ह्याच्यात चहापत्ती टाकून दिली मी. जरा गॅस कम करू. लेट्स गो. आता टाकू साखर. हे बघा, साखर घेऊ लागले. लय झाली रे. इथे बस. हे दिलो टाकून बस. आता ह्याला ठेवत इथं. हे साखर ठेवलं. हे चहापत्ती पण ठेवलं. इथे चहा होऊ लागली आहे माझी. चाळणी पण आहे. चहा हो जाओ ना. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या पटापट. आणि भाऊ, मी करणार आहे आता एक चॅलेंज 24 आवर्सचा. ते बघायसाठी तुम्हाला फक्त करावं लागेल लाईक आणि सबस्क्राईब. तेवढे करून घ्या. अगर लाईक आणि सबस्क्राईब केलं ना तरच तुम्हाला बघायला भेटते, नसता भेटत नाही. त्यासाठी म्हणतो करून घ्या तेवढं. दिवसात एकदा तर चाय, आणि हा चाय सारखा सोबत राहणारा दोस्त भेटला ना, जिंदगी सफल आहे म्हणतो. जिंदगी सफल आहे. कोण कोण ह्याच्यानं म्हणजे ह्याच्यानं पुरा सहमत आहेत ना, ते फक्त कमेंटमध्ये चाय लवर म्हणून टाईप करा. हॅशटॅग चाय म्हणून टाका. का बरं की दिवसात एकदा चाय पिना ते दिवस जाईना. दोस्ताला बोलणार ते बी दिवस जाईना. कॉलेजमध्ये गेलो, पहिले दोस्ताला बोलता. उठलं पहिले चहा पिता. आणि दुपारी पहिले चहा पिता.
आणि झोपताळा पहिले आपण दोस्ताला बोलता उद्या येणारच का नाही, तरच दिवस खतम होते, नसता होत नाही. त्यासाठी चाय आणि दोस्त ह्या जिंदगीमध्ये 2 चीज तर राहिली पाहिजे, तरच जिंदगी एकदम सफल असते. गेली माझी चाय रे. चायसारखं असंच जिंदगीमध्ये बी उबाल येते, पण जिंदगीमध्ये कसं ह्या हँडलसारखं एक दोस्त पाहिजे, जे आपल्या सगळे असल्या प्रॉब्लेम्सला ना हँडल करतो, तरच जिंदगी सफल असते. चला आता घेऊ चायचा गिल कप. हे घेतला मी कप, एक चाय, ये कप, ये चाय, ये चाळणी, हे घातलं ह्याच्यात. लेट्स गो आता पिऊत. हे बघा, तर चायसाठी कमेंट करा आणि एक तर एक हार्टवाली इमोजी टाका यार. आता तुम्हाला भेटतो डायरेक्ट उद्याच्या व्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच, भेटूया उद्या. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि फुल व्हिडिओ बघायचं असल्यास पुरा प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. पुरा बघून जावा आणि कमेंट करा. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब. बाय बाय.